वेलकम ऑल ऑफ यू. वेलकम टू द पॉलिटिकल सायन्स बाय प्रल्हाद मापारी या युट्यूब चॅनलवरती मी प्रल्हाद मापारी तुमचे स्वागत. पहा, आपण एक आजपासून नवीन सिरीज करतोय. त्या नवीन सिरीजचं नाव असेल मेंटॉर्स मेसेज. या मेंटॉर्स मेसेजमध्ये मी थोड्याशा आउटसाइड गोष्टी कव्हर करणार आहे की ज्या तुम्हाला रोजच्या प्रिपरेशनमध्ये हेल्प करतील. राईट, जसं की आजचा टॉपिक हाऊ टू रीड न्यूजपेपर. सो सर्वात प्रथम आपण समस्या समजून घेऊया की न्यूजपेपर रीडिंग करताना, करंट अफेअर कव्हर करताना मुलांचा काय प्रॉब्लेम आहे, काय समस्या आहे, काय अडचणी येतात. सगळ्यात पहिली अडचण, मुलं बरंच रिलक्टंट आहेत. त्यांचं म्हणणं आहे की सर आम्हाला न्यूजपेपर समजत नाहीये. सो लोकसत्ता अल्टरनेटिव्ह नाहीये. लक्षात घ्या, लोकसत्ता तुम्ही सप्लिमेंट करू शकता. सप्लिमेंट म्हणजे किंवा कॉम्प्लिमेंट करणे म्हणजे काय, सोबत करणे. राईट, बट तुम्हाला द हिंदू अल्टरनेटिव्ह नाही. त्याला रिझन सांगतो. मे बी लोकसत्ता 1-2 वर्षानंतर त्या टाईपनी होईल की डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न चेंज झालाय म्हणून. बट आता द हिंदू मधील ज्या न्यूज येतात ते एडिटोरियल्स येतात ते मेनली हे या पर्स्पेक्टिव्हने की डिस्क्रिप्टिव्हच्या स्टुडंट्सला हेल्प होईल. तुम्ही असं सर न्यूजपेपर आणि डिस्क्रिप्टिव्हच्या स्टुडंटला हेल्प होईल याचा काय संबंध आहे? तर पहा, द हिंदूचा रीडर जो बेस आहे तो क्लायंट बेसला आपण कस्टमर म्हणतो, ग्राहक, ते सर्वात जास्त असतील युपीएससी स्टुडंट्स, कोचिंग क्लासेस एटसेट्रा, टीचर्स, ही पूर्ण एंटायर युपीएससीची इकोसिस्टम. मग ती एनडीएस एक्झाम्स असू द्या, सिव्हिल सर्व्हिस एक्झाम असू द्या, सीएपीएफ असू द्या, सर्व एक्झाम, सर्वजण द हिंदू असतात. इव्हन बँकिंग वाले सुद्धा, इव्हन सीए वाले सुद्धा. राईट, सो हे स्टुडंट बेस आहे त्यांचा सगळ्यात मोठा क्लायंट. त्याच्यामुळे त्यांनी नेहमी त्यांच्या पर्स्पेक्टिव्हने पेपर डिझाईन केलेला आहे की त्यांना उपयोगी ठरेल अशा पद्धतीने. ठीक आहे, सो म्हणून आपल्याला द हिंदू तर सोडायचं नाहीये, कारण त्याच्याशिवाय तुमची डिस्क्रिप्टिव्हची अंडरस्टँडिंग बिल्ड होणार नाही. दुसरा इशू, द हिंदू कंपल्सरी वाचायचं. दुसरा इशू, सर खूप वेळ लागतो. पहा, कोणती गोष्ट सुरुवात केल्यानंतर वेळ जाणार आहे, रेजिस्टन्स क्रिएट होणार आहे, तुम्हाला एक विरोध तयार होणार आहे, आवडणार नाही एटसेट्रा. बट सुरुवातीला वेळ द्या, एक महिनाभर ना वेळ द्या ह्या गोष्टीसाठी. जे न्यू बिगिनर आहे त्यांच्यासाठी सांगतो. महिन्याभर नंतर तुम्ही ऑटोमॅटिक तुमच्या लक्षात येईल, तुम्हाला ती हॅबिट होऊन जाईल की यार द हिंदू न वाचल्याशिवाय दिवस नाही जाऊ शकत, आणि तो इतका फास्ट मध्ये होईल. तर मग त्या महिन्याभरात किंवा सुरुवातीच्या काळात टाइम कमी करण्यासाठी कशा पद्धतीने वाचला पाहिजे, त्याच्या नोट्स काढल्या पाहिजे का, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आज या सिरीजमध्ये पाहणार आहोत. सो पुन्हा एकदा मी प्रल्हाद मापारे तुमचे स्वागत करतो आणि आपण आजच्या या डिस्कशनला सुरुवात करू. सो सर्वात प्रथम द हिंदू न्यूजपेपर ओपन केला. आता याच्यात काय शोधायचं आपल्याला? आपलं टार्गेट सुरुवातीला फार स्पेसिफिक आहे की मला फक्त न्यूज आर्टिकल्स शोधायचे. दोन गोष्टी आहेत, एक एडिटोरियल आहे आणि एक आर्टिकल्स. याला म्हणतो आपण न्यूज आर्टिकल्स किंवा न्यूज पीस, बरोबर. सो बऱ्याच वेळा काय होतं की जे डिस्कशन्स घेतात ना द हिंदूचं, किंवा त्यातून काय होतं, एक पर्स्पेक्टिव्ह, त्यांचा पर्स्पेक्टिव्ह होतो समोर, प्लस आपल्याला ती हॅबिट लागते की फक्त ऐकून. आपल्याला आपली जर अंडरस्टँडिंग बिल्ड करायची असेल तर काय केलं पाहिजे, स्वतः न्यूजपेपर रीड केला पाहिजे. पहा, जर एखाद्या वेळेस नाही समजलं तर तुम्ही व्हिडिओ पहा, त्यातून समजून घ्या. बट न्यूजपेपरचं ऑल टुगेदर स्किप करणं आणि मग त्या अनुषंगानं तुम्ही कुठेतरी व्हिडिओ ऐकणं, हे काही रिप्लेसमेंट असू शकत नाही. लक्षात ठेवा की डायरेक्ट न्यूजपेपर नाही वाचला, मी व्हिडिओ ऐकलं झालं नाही. यातून तुमची आन्सर रायटिंग ॲबिलिटी, न्यूज कॉम्प्रिमेंट करण्याची ॲबिलिटी, ॲनालिसिस करण्याची ॲबिलिटी आणि करंट अफेअरला सर्व गोष्टी कनेक्ट करण्याची जी क्षमता आहे ती डेव्हलप होणार नाही. तुम्ही फक्त एक रोबोट म्हणून व्हाल की हा कन्झ्युम करतोय कुठून तरी व्हिडिओज. राईट, सो नॉलेज. सो मग काय करायचं, आपल्याला फक्त न्यूज आर्टिकल शोधून काढायच्यात जेणेकरून आपल्याला ट्रेस ठेवता येईल की काय डेव्हलपमेंट झाल्यात, आणि नोट्स बनवायच्या नाहीत. कारण का, तुम्ही आता खूप प्री मॅच्युअर स्टेजला आहात. तुम्ही नोट्स म्हणलं का सगळंच लिहाल आणि 3 तास त्यातमध्ये घालवा. तर सध्याच्या स्टेजला नोट्स बनवायच्या नाही. फार सुंदर सुंदर मॅगझिन्स येतात ते मार्केटमध्ये, ते कोणते मॅगझिन वापरायचे ते नंतर सांगेल. पण फार सुंदर सुंदर मॅगझिन्स येतात ते मॅगझिन्स डेफिनेटली रेफर करायचे. त्याचा यूज करायसाठी टीचर्सनी रिसर्च करून बनवलेले आहेत करंट अफेअर्सवरती. सो ते नंतर यूज करायचं, आता सध्या त्याच्याकडं हात पण लावायचा नाही. मग लेट सी, आता पहा काय इम्पॉर्टंट आहे. पहिलं न्यूज आहे बघा, ॲट 6.7% ग्रोथ स्लाइड टू 5 क्वार्टर लो इन Q1. मग आपल्याला काय करायचं, ग्रोथ, ही जीडीपीची ग्रोथ आहे. त्यांनी सांगितलं Q1. मग Q1 कोणता असतो, एप्रिल मे जून. सो त्यांनी सांगितलंय की 5 क्वार्टरमध्ये आतापर्यंत सगळ्यात लो अशी Q1 मध्ये ही ग्रोथ आहे, जी की 6.7% वर आली. सगळे सांगत होते 7.1% वरती. सो हे याला टिक केलं, यस हे येऊ शकतं. सो किंवा मला माहिती असलं पाहिजे इकॉनॉमीच्या कंटेक्समध्ये ग्रोथ काय, ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड म्हणजे काय, एटसेट्रा, कोण देतं हे ग्रोथ फॉरकास्ट, कोण करतं, एटसेट्रा, कोर सेक्टर्स कोणते कोणते, त्यांचे किती वाढले. पहा, हे लिहून का ठेवायचं नाही, पुढच्या क्वार्टरमध्ये पुन्हा न्यूज येणार आहे की वाढला किंवा कमी झाला किंवा स्लो डाऊन झाला किंवा स्टॅग्नंट आहे.
सो ते लिहायची गरज नाही, फक्त यातून अंडरस्टँड करायचंय मला हे ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड एटसेट्रा काय आहे, यांनी तिथं काय म्हटलेलं आहे. ठीक आहे. दुसरं, सायक्लोन आसना फॉर्म्स ओव्हर द कच्छ, रेन लॅशेस द गुजरात. सो गुजरातमध्ये फ्लडिंग चालू आहे, राईट. सो सायक्लोन काय नाव आहे त्याचं, आसना, एवढं लक्षात ठेवलं. तुम्ही म्हणसाल नाही सर मग आता हे लिहायचं का नोट्समध्ये, नाही, कुठेतरी मंथली मॅगझिन येणार त्याच्यामध्ये तुम्हाला वाटतं का सायक्लोन आसना येणार नाही, येणार आहे. सो विचार करायचा नाही, फक्त तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की सायक्लोन आसनामुळे गुजरातमध्ये फ्लडिंग आली, की सायक्लोन मध्ये मोठ्या प्रमाणात रेनफॉल होऊन फ्लड्स पण येऊ शकतात. या पद्धतीने लक्षात ठेवायचं, वाचायचं, रीड करायचं, संपलं. पुढे चला, हे बघायचं. इंडिया एट टू डिसाइड ऑन पाकिस्तान's इन्व्हिटेशन टू द एससीओ मीटिंग. हे काही न्यूज इम्पॉर्टंट आहे का, नाही. एससीओ मीटिंग इम्पॉर्टंट आहे, यस, काल झाले ऑलरेडी ते. ठीक आहे. सो मायग्रंट वर्कर बिटन टू डेथ, नो. शिवाजी आवर डेटी सेज प्राईम मिनिस्टर, अपोलायजेस फॉर द कोलॅप्स ऑफ मराठा. आता महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो कोलॅप्स झालाय नेव्हीचा, त्या संदर्भात आहे. आता महाराष्ट्राचे इलेक्शन्स आहे, सो प्राईम मिनिस्टर मोदीजींना ते स्टेटमेंट करावंच लागणार आहे, कारण महाराष्ट्राच्या अस्मितेचा सवाल आहे, बीजेपीच्या विनिंगचा सवाल आहे. वाचायचंय का, नाही, संपलं. चला पुढे. ओव्हर 2700 सायंटिस्ट ऍट इंडियाज टॉप फार्म रिसर्च बॉडी, फार्म रिसर्च बॉडी म्हणजे ऍग्रिकल्चर रिलेटेड असेल, ज्याला आपण ICAR म्हणतो, रिक्रुटेड लॅटरली विदाऊट रिझर्वेशन. लॅटरली एंट्रीवरती इश्यू चालू आहे. आता पहा, मी जर रोज वाचणारा आहे ना, तर माझ्या लक्षात येईल की अरे हा लॅटरल एंट्रीवरती रोज इश्यू चालू गेले, 1 वीक झाले, आणि याच्यावर एडिटोरियल्स पण येऊन गेलेले आहेत. फक्त मला काय करायचंय, ऍज अ एक्झाम्पल म्हणून बघायचंय, द हिंदूनी ही जी ICAR बॉडी आहे, इंडियन आय थिंक इंडियन काउन्सिल फॉर द ऍग्रिकल्चर रिसर्च, यस, इंडियन काउन्सिल फॉर द ऍग्रिकल्चर रिसर्च, ही जी बॉडी आहे याच्यामध्ये कशी रिक्रुटमेंट झाली. पण हे जस्ट एक एक्झाम्पल आहे, हे न्यूज आहे का, नाही, हे जस्ट एक एक्झाम्पल आहे. लॅटरल एंट्री थ्रू झाल्यानंतर काय फायदा. त्यानंतर सिनियर ब्युरोक्रॅट TV सोमनाथन टेक्स चार्ज ॲज अ कॅबिनेट सेक्रेटरी. आता हे MPSCच्या प्रिलियम पर्स्पेक्टिव्हने इम्पॉर्टंट आहे की नवीन कॅबिनेट सेक्रेटरी कोण झालं, TV सोमनाथन. पण लिहायचंय का, नाही लिहायचंय बिलकुल, कारण टार्गेट आहे आपलं फक्त डिस्क्रिप्टिव्ह. हे ऑलरेडी परिक्रमा वगैरे मॅगझिन्स आहे जे तुम्हाला राज्यसेवेच्या प्रिलियमच्या अगोदर वाचावे लागतील, त्यात ऑलरेडी कव्हर होणार आहे. सो चला पुढे. आता हे जे सिटी पेज असतं ना, तुम्ही हे सिटी पेज कुठला न्यूजपेपर वाचता त्याच्यावर डिपेंड असतं. सपोज पुण्याचं वाचत असाल तर तुम्ही पुणेबद्दल येणार, मुंबईचं वाचत असेल तर मुंबई येणार, इंटरनॅशनल वाचत असेल तर स्टेट्स बद्दल माहिती येणार. हा दिल्लीचा आहे म्हणून मी दिल्लीचं. मग आता तुम्हाला वाटतं का दिल्लीचं फार इम्पॉर्टंट आहे, UPSC करतायत तर यस, तुम्हाला दिल्ली ही राजधानी आहे, काय गोष्टी चालल्यात माहित पाहिजे, अदरवाईज नाही MPSC साठी. मग काय, पेजेस स्किप केलं तरी ऑल टुगेदर चालेल ह्या स्टेजला. ठीक आहे. MCD झोनल कमिटी एटसेट्रा, पेज स्किप केलं तरी मी चालेल, मी असं म्हणतोय ह्या स्टेजला. BJP MLAs अर्ज प्रेसिडेंट मुर्मू डिसमिस द आप गव्हर्नमेंट. पॉलिटिक्स चालू आहे, आपल्याला काही घेणं देणं नाही. जेव्हा डिसमिस होईल ते कोणत्या ग्राउंड्सवर झाले त्यावेळेस मात्र आपण ते स्टडी करू. त्यानंतर स्टेट्स बद्दल माहिती असते की स्टेट्समध्ये काय काय चाललंय. ममता राईट्स टू द मोदी अगेन सिकिंग स्ट्रिंजंट सेंट्रल लॉज अगेन्स्ट द रेप. सो रेप बद्दल आहे की जे गेले 15 दिवस झाले न्यूजमध्ये चालू आहे, त्याच्यावर खूप आर्टिकल्स येऊन गेले, एडिटोरियल्स येऊन गेले, खूप वेळा डिस्कशन झाले, खूप वेळा नोट्स काढलेले आहेत. म्हणजे फर्स्ट टाइम आजपासून रीड करायला सुरुवात करणार आहे, होपफुली बरेच जण करतील. त्यांनी एकदा वाचून घ्या काय आहे, की काय डिमांड आहे, किती स्ट्रिक्ट पाहिजे एटसेट्रा. रिलिजियस मिसकंडक्ट गिल्टी ठरवलंय, काय, नो नीड, या स्टेजला गरज नाही. BJP's अटॅचमेंट टू द अयोध्या ओनली फॉर लँड, नाही, पॉलिटिकल न्यूज आहे. जर्नलिस्टिक सिक विड्रॉल ऑफ ड्रेकोनियन क्लॉज इन आदित्यनाथ गव्हर्नमेंट न्यू डिजिटल मीडिया पॉलिसी. आता ही जर महाराष्ट्र गव्हर्नमेंटची असती MPSC साठी वाचावं लागली असती, पण UP गव्हर्नमेंटची मी सांगेल या स्टेजला वाचू नका, नका वाचू, गरज नाही, टाइम नका घालू. ठीक आहे. NCP ओर सेना मिनिस्टर एटसेट्रा, काय गरज आहे का, पॉलिटिकल न्यूज आहे, संपला विषय. किती वेळ लागते बघा तुम्ही. नो नीड फॉर CBI प्रोड इन टू द कलिकुरीची हुज स्ट्रॅटेजी, तामिळनाडू गव्हर्नमेंट, नाही गरज. ही हुज स्ट्रॅटेजी म्हणजे काय, की खराब दारू पिऊन बऱ्याच जणांचा मृत्यू झालेला आहे एटसेट्रा. ही खूप जुनी पुराणी बातमी आहे, ही पुन्हा येणार आहे पुढे, या स्टेजला वाचायची गरज नाही. हिमाचल प्रदेश मॅरेज लॉ, काँग्रेस युनिट वॉज अनअवेअर ऑफ द बिल बिफोर इट वॉज इंट्रोड्यूस इन द हाऊस. गरज आहे का वाचायची, नाही, हिमाचल प्रदेशची न्यूज आहे. एज्युकेशन मिनिस्टर आज तामिळनाडू टू सायन PM श्री. मग आता हे वाचायचं, PM श्री म्हणजे काय, आणि जर गरज पडली तर डायरेक्ट लिहून ठेवायचं PM श्री, जेणेकरून मला जेव्हा वेळ मिळेल, मी जेवण करतोय, कुठे बाहेर ट्रॅव्हलिंग करतोय, फिरायला येतोय, क्लासला चाललोय एटसेट्रा, त्यावेळेस फावल्या वेळामध्ये PM श्री सहज गुगलवर सर्च करेन, फीचर्स काय PM श्रीचे. सो PM श्रीचे फीचर्स तुम्हाला येऊन जातील. MOU टू गेट समग्र शिक्षा फंड. पुन्हा एकदा, समग्र शिक्षा काय आहे, सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम आहे, या स्कीम मध्ये काय काय असतात हे डिटेलमध्ये बघायचं. ठीक आहे. यासाठी न्यूज वाचा, प्लस मी सांगितलं लिहून ठेवायचं डायरीमध्ये किंवा मोबाईलच्या नोटमध्ये, आणि नंतर वाचायचं.
बदलापूर केस, आता ही मात्र रेप केस आहे, महाराष्ट्र स्पेसिफिक आहे, बट जनरल क्वेश्चन तुम्हाला वाटतं का बदलापूर केसवरती क्वेश्चन येईल? नाही. केस कशावर येणार आहे? ओव्हरऑल सेक्शुअल व्हायलन्सवर. त्याच्या नोट्स आपल्या ऑलरेडी तयार आहे. हे फक्त एक एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये ऍड करण्यासाठी. हे युपीएससी पर्स्पेक्टिव्हने सांगतो किंवा एक्झाम पर्स्पेक्टिव्हने सांगतो, सॉरी एमपीएससी. सो एक्झाम पर्स्पेक्टिव्ह. एनआय चार्जशीट्स 10 accused in मिझोराम केस ऑफ आर्म्स अँड एक्सप्लोजिव्ह सीजर. सो याचा अर्थ काय? अजून पण मोठ्या प्रमाणात मिझोराममध्ये अक्युज्ड आहेत कशामध्ये? आर्म्स ट्रॅफिकिंग मध्ये, राईट? ठीक आहे. सो नेक्स्ट इज ओके. सो एनआय झालं. प्रोफाईल फाईल, पोलीस फाईल सेकंड सेक्शुअल अब्यूज केस अगेन्स्ट द जयसूर्या. सो पुन्हा एकदा सेक्शुअल रिलेटेड आहे. सो वन ऑफ द फक्त मल्टिपल एक्झाम्पल्स असे इश्यूज आहे. तुम्हाला एक गोष्ट अंडरस्टँड करावं लागेल, देर आर 2 डिफरंट काइंड ऑफ थिंग्स इन करंट अफेअर. एक असतं इश्यू आणि एक असतं इव्हेंट. करंट इश्यूज असतात, राईट? सो इश्यूज जे ओल्डरच असतात मेनली, असे काही फारसे नवीन इश्यूज अराईज होत नाही डेली बेसिसवरती, राईट? बट इव्हेंट्स नवीन होत असतात, त्या गोष्टीवर घडत असतात. इश्यू म्हणजे मुद्दे, जसं की गव्हर्नरचं एन्क्रोचमेंट असेल, स्वतःची जी स्वविवेकाधीन ताकद आहे, हा इश्यू बऱ्याच वर्षापासून सेम आहे, अगदी कॉन्स्टिट्यूशन तयार झाल्यापासून. बट इव्हेंट नवीन घडत असतात, कधी महाराष्ट्रात, तर कधी राजस्थान, तर कधी तामिळनाडू, तर कधी अरुणाचल प्रदेश, एटसेट्रा. पुढचं नेक्स्ट पहा. सीपीएम साइड स्टेप्स क्वेश्चन ऑन मुकेश रिजिग्नेशन ॲज एमएलए. पॉलिटिकल न्यूज आहे. येस, तुम्ही म्हणता असं नाही सर, अँटी डिफेक्शन वगैरे काय असू शकतं रिजिग्नेशन. सी, पॉलिटिकली अँटी डिफेक्शन नवीन इश्यू नाहीये, ऑलरेडी त्याच्या भरपूर सारा कंटेंट अवेलेबल आहे. अनटिल अँड अनलेस मेजर केस होत नाही, लाईक महाराष्ट्र मध्ये झाली होती पहा, की पार्टी डिव्हिजन झालं, अँटी डिफेक्शन लॉची केस चालली कोर्टामध्ये, त्याच्या कॉन्स्टिट्युशनॅलिटीवरती इश्यूज रेज झाले, तोपर्यंत काय कन्सिडर करायचं नाही फार मोठ्या प्रमाणात. सीज फायर्स हॅव बिकम लायसन्सेस फॉर क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज. सीज फायर कोणामध्ये झालेलं आहे? सीज फायर बिटवीन द सेंटर अँड सम एक्स्ट्रीमिस्ट ग्रुप्स ऑफ द नागा. सो यांच्यामध्ये जे सीज फायर अग्रीमेंट, म्हणजे की आता कोणी हत्यारं वापरायची नाही, हे जे बंदी सीज फायर झाले दोन्ही साईडने, जे अग्रीमेंट झालेले ते ऍक्च्युअली लायसन मिळाले काही क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी, की ठीक आहे आम्ही हे करत राहू, तुम्ही त्याच्यामध्ये इन रिटर्न आम्ही फायरिंग करणार नाही, कुठल्याही प्रकारे अटॅक होणार नाही. सो या प्रकारचा व्ह्यू पॉईंट आहे, एक नक्की वाचून बघा. तुम्हाला सिक्युरिटीमध्ये एकच मुद्दा मिळणार याच्यातून, की सीज फायर करण्यासाठी सीज फायरचे काय फायदे आहेत, काय तोटे आहेत. सो याच्यामध्ये एकच मुद्दा मिळणार तुम्हाला, बट वाचून पहा, ठीक आहे. कॅमेराज इन गर्ल्स टॉयलेट, पोलीस सस्पेक्ट रोल ऑफ 2 स्टुडंट्स इन्क्लुडिंग अ गर्ल. पुन्हा एकदा मोलेस्टेशनची केस आहे, फक्त एक नवीन पर्स्पेक्टिव्ह वेगळ्या प्रकारे. मग तुम्हाला माइंडसेट ओळखायचा आहे सोसायटीचा, की सोसायटीमध्ये मुलं कशा प्रकारे बिहेव करू राहिलेत, कशा प्रकारे केसेस समोर येऊ राहिलेत, एटसेट्रा. इन चन्नपटना बायपोल्स आहे, वोट फॉर मी शिवकुमार. येस, बायपोल्स काही नाही, पॉलिटिकल न्यूज आहे. केरळा हायकोर्ट ऑर्डर्स कलेक्टर्स टू टेक पोझिशन ऑफ 6 चर्चेस. व्हाय? एकदा वाचा बघता. हे सेक्युलरिझमच्या अगेन्स्ट आहे का बघा, सेक्युलरिझमच्या कन्सेप्ट काय बघा, त्यामध्ये करंट अफेअरला जोडता येईल का बघा. धर्मनिरपेक्षता म्हणतो आपण त्याला, ठीक आहे. सुप्रीम कोर्ट टू सेट अप ए 5 जज बेंच टू हिअर द केरळा's प्ली ऑन सीलिंग ऑन नेट बॉरोविंग. डेफिनेटली इकॉनॉमीच्या कंटेक्समध्ये इम्पॉर्टंट आहे. काय नेट बॉरोविंग म्हणजे काय? कोणत्याही राज्याला जर कर्ज घ्यायचं असेल तर ते कर्ज घेण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी लागते. मग केंद्र सरकारने प्रत्येक राज्याला कर्ज घेण्यासाठी काही प्रमाणात एक सीलिंग करून ठेवलेलं आहे. सीलिंग म्हणजे काय? मर्यादा घालून ठेवलेल्या आहे. मग ह्या केंद्र सरकारने राज्यांवरती घातलेल्या मर्यादा संविधानिक आहे का, वैधानिक आहे का, की हे लॉनुसार झालं पाहिजे, की केंद्र शासनाच्या म्हणण्यानुसार झालं पाहिजे, एक साधं त्यांचं काय ओपिनियन असेल, याच्या मागे पॉलिटिकल काही मोटोज आहे का, या संदर्भात सुप्रीम कोर्टाने कॉन्स्टिट्युशनॅलिटी कधी 5 बेंच कधी बसते, 5 जजेस बेंच, जेव्हा एखाद्या विषयाचा संविधानिक प्रश्न निर्माण होतो तेव्हा 5 जज बेंच बसत असते, ठीक आहे. सो नेक्स्ट, सो किती फास्ट मध्ये होते पहा पेपर वाचून, एवढंच करायचं. तुम्ही म्हणसाल सर हे तुम्हाला माहिती म्हणून 5 अजून पकडा एक अर्धा तास तुम्हाला हे ज्या एक्स्ट्रा गोष्टी ना त्या वाचण्यासाठी, त्यातून एक दोन पॉईंट निघते. आता पहा एडिटोरियल्स. द कोलॅप्स ऑफ कॅटेगरीज अँड पोस्ट इंडिव्हिज्युअलिझम. PSR वाल्यांसाठी कॅटेगरीज म्हणजे काय? हे जे नवीन कॅटेगरायझेशन झालेले ना, की लेबल करायचं लोकांना, कोणी प्लेसेस असेल, मग काय त्यासाठी काय करायचं ते आपल्याला माहित पाहिजे. तर थिंकर कशावरती लिहितो, हा जो स्कॉलर आहे हा साधारण कशावरती लिहितो,
नसेल माहीत तर इथं जायचं. हे काय आहे समज, जेंडर डिबेट्स अपियर टू बी डीपनिंग सोशल फ्रॅगमेंटेशन इन द वेस्ट. काहीतरी जेंडर रिलेटेड आहे. ठीक आहे, मला एक आर्टिकल कळालं की हे आर्टिकल जेंडर रिलेटेड आहे. कशावरून कळालं मला? एकतर हे आणि हे एवढं वाचलं. ठीक आहे, सो वेट, लगेच याच्यावर जम्प नाही करायचं. दुसरं इकडे काय बघा, कॉलम्स मध्ये ग्रोथ मॅट्रिक्स, इकॉनॉमी आउटलुक इज इव्हनली पॉइज्ड बट रिफॉर्म्स नीड ऍक्सिलरेशन. त्यांनी सांगितलं की रिफॉर्म्स करणं गरजेचं आहे इकॉनॉमिक्स मध्ये. त्याच्या अगोदर 1991 मध्ये एक रिफॉर्मची वेव आली, त्याच्यानंतर सेकंड रिफॉर्म जे व्हायला पाहिजे, ज्याला सेकंड जनरेशन रिफॉर्म्स म्हणतो, ते तेवढ्या फास्ट पेसने झाले नाही. त्याचा परिणाम आता इकॉनॉमिक ग्रोथवर दिसत आहे. सो ते सगळं ह्याबद्दल आहे. ठीक आहे, इकॉनॉमी बद्दल आहे, मला याच्यातून बऱ्याचशा गोष्टी आयडिया मिळणार आहे. बट वेट, नेक्स्ट, हेटफुल, आसाम सीएम इज ट्रान्सग्रेसिंग हिज ओथ बाय मेकिंग अ हेटफुल रिमार्क्स अगेन्स्ट द मुस्लिम. सो ओथ घेतलेली जी आहे त्या ओथच्या अगेन्स्ट जाऊन ते मुसलमानांबद्दल बोलत आहेत किंवा मुस्लिम लोकांबद्दल बोलतात. ठीक आहे, याच्यात पॉलिटिकल पण असू शकतं. सो वेट, अ गेम प्लॅन फॉर इंडिया सक्सेस ॲज अ 2036 ऑलिम्पिक होस्ट. सो 2036 ला इंडिया ऑलिम्पिक होस्ट करणार आहे, त्यावेळेस गेम प्लॅन काय असायला पाहिजे या संदर्भात बोललेली. सी, युपीसीचा अनुभव बघता युपीसीने आतापर्यंत कधीही सिलेबसमध्ये स्पोर्ट्स हा सेक्शन दिलेला नाही त्याच्यावर मेन्सला कधी क्वेश्चन आलेले आहे. युपीएससीला तर अजून महाराष्ट्राच्या संदर्भात विचारण्यासारखे क्वेश्चन आहे. सो ऑलरेडी कन्स्ट्रेंट कमी होते आणि एमपीएससीने सुद्धा कोणत्याही प्रकारे स्पोर्ट्स हा कुठेही उल्लेख केलेला नाही. सो लगेच मला गरज आहे का सिलेबसनुसार? नाही. सो वेट, मी काय वाचणार नाही. मग ग्राउंड झिरो, दर सॅटर्डेला ग्राउंड झिरो रिपोर्ट येतो. हा ग्राउंड झिरो रिपोर्ट म्हणजे काय असतं की एखादा इन्सिडेंट जो घडलाय त्या इन्सिडेंट बद्दल डिटेल्ड इन्फॉर्मेशन दिलेले असते, की एकदम ग्राउंड लेवलला जाऊन इंटरव्ह्यूज कंडक्ट करून सिच्युएशन समजून रिपोर्ट तयार केलेला असतो. तो एक्सटेन्सिव्ह असतो, म्हणजे एंटायर पेज डेडिकेटेड असतं. बघा, ह्युमन कॉस्ट ऑफ फॅक्टरी एक्सप्लोजन्स. मग फॅक्टरीमध्ये एक्सप्लोजन्स जे होतात त्याच्यात मानवांवरती काय परिणाम होतोय या पद्धतीने असतं. मग तुम्ही काय करू शकता, याला मल्टिपल मार्ग आहेत बघा, की ही स्टोरी म्हणून वाचू शकता, की तुम्हाला ही स्टोरी कुठे वापरता येईल, एसे मध्ये वापरता येईल. तुम्ही जे फालतूमध्ये स्टोरीज घेऊन येता ना स्वतःच्या मनाने, मी दगडावर बसलो होतो विचार करत होतो, किंवा लास्ट टाइम पण एक्झाम्पल सांगितलं इथिक्सच्या वेळेस, की मी शाळेत चाललो होतो इन्स्पेक्शनसाठी, मला एक मुलगा खड्ड्यात पडताना दिसला. ह्या ज्या स्टोरीज तुम्ही हायपोथेटिकली क्रिएट करताना ज्या अपील होत नाही, त्याऐवजी अशा टाईपच्या स्टोरी, रिअल ग्राउंड लेवलच्या सिच्युएशनच्या स्टोरी पिक करा. मग तुम्ही म्हणाल सर हे एवढं सगळं कधी वाचणार, त्यात इंग्लिशमध्ये? डेफिनेटली हे मराठीमध्ये देखील कन्वर्ट करता येतं. कॉपी करायचं सगळं किंवा स्क्रीनशॉट घ्यायचा, गुगल सर्चला जायचं आणि गुगल स्कॅन असतं ना, त्यातून सगळं मराठी कन्वर्ट होऊन येतं. म्हणजे त्याच्यात एकदम एक्झॅक्ट नाही ना, तुम्हाला आयडिया तरी ठीक आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, सगळं कॉपी करायचं इंग्लिशमध्येच आणि चॅट जीपीटीवर जायचं. सगळ्यांकडे चॅट जीपीटी असेल, नसेल तर मी कसा यूज करायचा हे सांगतो. चॅट जीपीटीवर जायचं, सरळ चॅट जीपीटीला हे सगळं कॉपी केलेलं तिला पेस्ट करून द्यायचं आणि चॅट जीपीटीला सांगायचं या पूर्ण स्टोरीची मला थोडक्यात समरी दे मराठीमधून. ती तुम्हाला डिटेलमध्ये समरी देईल की ही स्टोरी काय आहे, कशाबद्दल आहे, त्याच्यात मायन्यूट डिटेल्स काय आहेत, कोणत्या क्षेत्राबद्दल आहे. अ मंथ अँगो an accident had occurred at Vasant Chemicals nearby. One person died. What lesson factories learn? सो आता मात्र तुम्ही म्हणता हे काय इम्पॉर्टंट आहे. एक तर पर्स्पेक्टिव्ह सांगितला इथिक्स, सॉरी एसे स्टोरी लिहिण्यासाठी. दुसरा इथिक्स केस स्टडी म्हणून येऊ शकतो. त्यावेळेस तुम्हाला इन्साइट्स मिळतात की जे क्वेश्चन्स विचारलेले असतात ना, की काय केलं पाहिजे, सजेस्ट स्टेप्स टेकन, की काय पावलं उचलली पाहिजे. सपोज एखादी सेक्शुअल हॅरेसमेंटची केस आहे तर काय पावलं उचलली पाहिजे. एखादी डिझास्टर मॅनेजमेंटची केस आहे, फॉर एक्झाम्पल क्वेश्चन आला की एका फॅक्टरीमध्ये केमिकल फॅक्टरीमध्ये आग लागली, सो ती केस स्टडी आली. मग त्याच्यात विचारले तुम्ही ऍज अ तिथं सराउंडिंग डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणून पोस्टेड आहात किंवा पोस्टिंग झालेली तुमची, तुम्ही काय पावलं उचल. सो ते पावलं सगळे याच्यात दिलेले असतात. म्हणजे असं नसं दिलेलं काय केलं पाहिजे, याच्यात दिलेलं असतं की कलेक्टरनी काय केलं, एसपीनी काय केलं, त्याच्यावर तुम्हाला एक आयडिया येते की काय केलेलं पाहिजे किंवा काय करायला पाहिजे. सो याची एक समरी करू शकता तुम्ही आणि ज्यांना वेळ आहे ते वाचू शकतात. थर्ड थिंग, की तुम्ही जर तुमच्याकडं डिजिटल पेपर असेल ना, दोघा तिघांनी मिळून चौघा मिळून घ्यायचं एखादं सबस्क्रिप्शन, 1000 रुपये लागतात, वर्षभराचं मिळतं 1000 रुपयात, 1500 रुपयात. 5 जणांनी मिळून घेतलं तर वर्षाला 300 रुपये, दिवसाला 1 रुपया. अफोर्डेबल, लोकसत्तापेक्षा सोपं पडतं, बिलीव्ह मी. सो काय करू शकता तुम्ही, सिम्पल. जर तुम्ही डिजिटल कॉपी असेल ना, इथं एक मोड असतो. आता मी याची पीडीएफ बनवली तुम्हाला शिकवण्यासाठी, पण डिजिटल कॉपीमध्ये एक मोड असतो साऊंड, की हे संपूर्ण ना ते वाचून दाखवत. कानात हेडफोन टाकले, चालता फिरता ही स्टोरी वाचली, ऐकली, सॉरी.
सिम्पल. ते मल्टिपल ऑप्शन्स आहेत, बट स्किप करणं हा ऑप्शन नाही. खूप सारे आयडियाज आहेत. तुम्हाला प्रॉब्लेम्स येतात ते मला कमेंटमध्ये कळवत चला, मी तुम्हाला सगळ्या प्रॉब्लेम्सवरती सोल्युशन देईल, बट स्किप करायचं नाही, हे सोल्युशन नाही. अजून नोट्सकडे आलेलो नाही आपण. इंडिया येट टू टेक अ डिसिजन ऑन पाकिस्तान इन्व्हाइट टू द SCO मीट. सो SCO म्हणजे काय? येस, शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन. मग आपल्याला हे वाचलं पाहिजे. पाकिस्तानचा टर्न आहे. मग लास्ट टाइम कोणाचा होता? प्रिलियमसाठी इम्पॉर्टंट आहे. मेनसाठी काय क्वेश्चन आहे की इंडियाने टेररिझम बाबत पाकिस्तान सोबत कोऑपरेशन करण्याचा चान्स होता, तो मिस केला का? इंडियाने नो कोऑपरेशनची भूमिका कंटिन्यू ठेवली का? एटसेट्रा. सो असा मेन्ससाठी. बट याच्यातून मेन्स पूर्ण कव्हर होणार आहे का? नाही. सो हे वाचून तर पाहिजे. आणि लक्षात ठेवा, मी सांगितलं PSR वाले लक्षात ठेवा, सुहासिनी हैदर आलं का आर्टिकल वाचायचं आणि त्याच्या नोट्स काढायच्या देखील. ठीक आहे. सो ऑप्शनल ज्यांचा PSR आहे ते IR पर्स्पेक्टिव्हनी. सो सुहासिनी हैदर मॅम, हॅपीमन जेकब, C राजामोहन, जे की इंडियन एक्सप्रेस मध्ये असतात मेनली. सो हे जे ठराविक आहे, ॲशले जॉनी, सो हे जे ठराविक स्कॉलर्स आहे यांचे आर्टिकल्स आले का नोट्सच काढायचे, ते खास UPSC साठी भारी एनरिचिंग असतात. ठीक आहे. सो त्यासाठी IR ची करंट अफेअरची नोटबुक करायची, त्यातल्या नोट्स काढून ठेवायचे जे जे इम्पॉर्टंट आहे ते. एक दिवस ते पण सांगेल की कशा नोट्स काढायचे. अजून GS वाल्यांनी नोट्स काढायची गरज नाही. UCC अ स्मॉल मेजर ऑफ जस्टिस फॉर द वुमेन सेज व्हाईस प्रेसिडेंट. आजकाल व्हाईस प्रेसिडेंट फार ऍक्टिव्ह झालेले आहेत, सगळ्या गोष्टींना बोलतात ते. त्यांचं म्हणणं UPSC वाल्यांनी, सिव्हिल सर्व्हिस वाल्यांनी, हे जे ऍस्पिरंट्स आहे यांनी विनाकारण आयुष्याची वर्ष बर्बाद नाही करायची. सी, जेव्हा एखादा माणूस उपराष्ट्रपती पदावर पोहोचतो ना, तेव्हा त्याला सगळ्या खालच्या गोष्टी चिल्लर वाटायला सुरुवात होते. हे लॉजिक आहे. सी, मी त्यांना क्रिटिसाइज करत नाही, बट हा माझं ओपिनियन फार स्ट्रॉंग आहे बाबा, की त्यांना खालच्या गोष्टींना क्रिटिसाइज करायला फार सोपं जातं. की नाही, फॉर एक्झाम्पल कुणी अंबानी झालं तर तो म्हणेल नाही नाही, हे चहाच्या टपरीसाठी फाईट करण्यात काय मजा नाही, आपण त्यासाठी विनाकारण 2 वर्ष वाया घालतो. बाई सोपं आहे तिथे गेल्यानंतर म्हणणं. ठीक आहे. त्या लेवलला येऊ बघा आणि मग डिबेट डिस्कस करा. बट ठीक आहे, हरकत नाही. त्यांचं ओपिनियन आहे, फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. नेक्स्ट, डोवाल मीट्स द प्रॉमिनंट प्रेसिडेन्शियल ॲस्पिरंट्स अहेड ऑफ श्रीलंका इलेक्शन. सो श्रीलंकेत इलेक्शन होणार आहेत आता. सो डोवालची त्यांची मिटिंग झाली. फक्त वाचून घ्या, याच्यात लिहिण्यासारखं काहीही नाही, नोट्स काढण्यासाठी काही नाही. बट तुम्हाला माहिती पाहिजे की कशा प्रकारे त्यांची मीटिंग झाली, जेणेकरून पुढे जाऊन असा येऊ शकतो क्वेश्चन किंवा न्यूज आर्टिकल येईल की मागं झालेल्या मीटिंगनुसार. त्यावेळेस तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्हाला हे माहिती पाहिजे की नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर भेटतात. याचा अर्थ आपल्याला इंडो पॅसिफिक जो आपलं ओशनचा एरिया आहे, इंडो पॅसिफिक रिजन म्हणतो त्याला, त्या एरियाच्या सिक्युरिटी बद्दल डिस्कशन झालं असं, जेणेकरून आपल्या पुढे जाऊन म्हणता येईल की इंडिया श्रीलंका रिलेशन मध्ये, भारत आणि श्रीलंका यांच्या संबंधामध्ये कशा प्रकारे सिक्युरिटी सुरक्षेचा अँगल आहे, की फ्रिक्वेंट लेवलला नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझरच्या मीटिंग्स होत राहतात. सो अशा पद्धतीने तुम्हाला ते लिहावं लागेल. पण हे वाचून घ्या. याला म्हणतात ट्रॅक ठेवणं. करंट अफेअर मध्ये रोजच्या न्यूजपेपर मधून तुमच्या आहे ना न्यूजेसवर ट्रॅक राहतो. काय चाललंय, आज काय झालं, काल काय झालं, उद्या काय होणार आहे, 1 महिन्याने काय होणार आहे. मग ती लिंक लागायला सुरुवात होते एक साधारणतः 4-5 महिन्यानंतर, अरे हे व्हायलाच. आणि मग तुम्हाला इंटरेस्ट यायला सुरुवात होतो गोष्टी इंटरली. पण त्यासाठी 3-4 महिने इन्व्हेस्ट करणं, आणि ते जेवढ्या लवकर कराल तेवढ्या लवकर जमणार आहे. जेवढ्या उशिरा कराल तेवढ्या लवकर तुम्ही रेसच्या आउट आहे. Supreme Court asked Tamil Nadu government if 15 FIRs pertain to one interview of YouTuber etc. सो फ्रीडम ऑफ स्पीच वरती होतं. ही पण 15 दिवसापूर्वीची न्यूज आहे, आज वाचायची गरज नाही. महाराष्ट्र काँग्रेस एक्सपेल्स 2 MLA अहेड ऑफ असेंब्ली इलेक्शन. पॉलिटिकल न्यूज आहे, संपला विषय. तुम्हाला लय इंटरेस्ट आहे, कोणाला काढून दिलं हे वाचत बसणार. ज्याला लय फालतू टाइम आहे त्याने वाचत बसा. ज्याला ऍक्च्युअली जेन्युअनली अभ्यास करायचा आहे, या स्टेजला एक नवीन बिगिनर आहे, त्यांनी या गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही. डिस्ट्रॅक्ट म्हणतो मी त्यांना. जॉईंट पॅनल मीटिंग ऑन वर्क बिल विटनेसेस हिटेड डिबेट. सी, बिल वरती कधी प्रिलियमला क्वेश्चन येत नाही. सो प्रिलियम पर्स्पेक्टिव्ह नाही. ऍक्ट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत क्वेश्चन येत नाही. मग याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो मेन्सला. बट तुम्हाला असं वाटतं का एवढं सगळं सोडून वर्क वरती क्वेश्चन नाही येणार? बट फक्त तुम्हाला माहिती पाहिजे. सो एकदा 1 टाइम रीड करून ठेवा, जे की मी लास्ट वीक मध्येच रीड केलेलं आहे. तुम्ही असं मग आता नाही, मग तुम्ही हे लक्षात घ्या ना, मी जर आता वाचलं तर पुढच्या वीक मध्ये मला बऱ्याचशा गोष्टी वाचाव्या लागणार नाही. माझा एवढा फास्ट का होतो? कारण मी लास्ट वीक पेपर वाचलेला आहे, त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी ह्या वीक मध्ये येतात. त्याचे सबसिक्वेंट इव्हेंट काय होतात ते येतात. फक्त एक स्टेटमेंट आलं, त्याच्या परत न्यूज तयार केली. सो ह्या वीक मध्ये तुम्ही रीड कराल काही गोष्टी, तर पुढच्या वीक मध्ये आणखीन बर्डन कमी होईल. 2 वीक रीड केले, तिसऱ्या वीक मध्ये अजून बर्डन कमी होईल. पूर्ण मंथ रीड केला, पुढच्या मंथ मध्ये अजून बर्डन कमी होईल आणि टाइम कमी होत जाईल. ठीक आहे. झारखंड फॉर्मर CM पुन्हा एकदा जॉईन्स BJP, पॉलिटिकल न्यूज. भारत छोडो यात्रा, पॉलिटिकल न्यूज. एवढं फटाफट पेपर वाचला पाहिजे.
UP टू आउटसोर्स वर 10,000 टीचिंग जॉब टू इज अंगणवाडीज लोड. सो ते बाहेरून आउटसोर्स करणारे. नो. CBFC नो. हे यांच्याकडे बघूनच वाचायचं नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे, काहीच नाही त्यांच्याकडे, म्हणजे लाईक नॉनसेन्स. LGBTQ नो रिस्पेक्ट फॉर एनिथिंग. LGBTQIA+ couples can open a joint bank account center. So marvelous step आहे. डू रीड. जेंडर जस्टिस मध्ये इम्पॉर्टंट आहे, राईट. सोशल जस्टिस मध्ये इम्पॉर्टंट, बट ॲज अ एक्झाम्पल मध्ये. मग मी जे सांगत असतो ना की तुम्ही इथिक्स मध्ये एक्झाम्पल कसे आणा, इथून एक्झाम्पल आणायचं की गव्हर्नमेंटनी हे एक छोटंसं पाऊल आहे गव्हर्नमेंटचं, बट फार इम्पॉर्टंट पाऊल आहे. त्यांना जे मिळणारे राईट्स आहे त्याच्या पर्स्पेक्टिव्हनी फार इम्पॉर्टंट पाऊल आहे. सो अशा छोट्या छोट्या गोष्टी पिक करायच्या ॲज अ एक्झाम्पल म्हणून. जे एसे मध्ये तुम्ही जे आणता ना, एसे मध्ये एक्झाम्पल एन्शियंट काळापासून, ग्रीक काळापासून तर अगदी मिडिवल काळातील, त्याच्यापेक्षा हे करंट एक्झाम्पल्स वापरत चला. फर्टिलायझर सोर्स ऑफ मेनी एलिमेंट्स, स्विच टू द ऑर्गॅनिक फार्मिंग. भले शहा म्हटले असतील, बट इम्पॉर्टंट आहे ना. त्यांनी एखाद दोन गोष्टी हायलाइट केल्या असतील, जसं की फर्टिलायझर जे आहेत केमिकल, त्यांचे ड्रॉबॅक हायलाइट केले असतील, ते वाचा. नोट्स करायची गरज नाही. जेव्हा फर्टिलायझरचे सगळे ड्रॉबॅक्स बघायचे ना, आर्टिकल येईल तेव्हा पाहू. म्हणजे भरपूर सारे त्याचे ड्रॉबॅक्स असतील, प्लस ऑर्गॅनिकचे काही फायदे असतील, त्याच्यात काय आउटलाईन केलेत का ते फक्त वाचा बस. मायग्रंट वर्कर बिटन टू द डेथ, अनदर इंज्युर्ड बाय द काऊ व्हिजिलन्स इन हरियाणा. सो फार जुनी न्यूज आहे, वाचायची गरज नाही. बिझनेस. कोर सेक्टर्स ग्रीव 6.1% इन जुलै. दर महिन्याला येणार आहे, कारण हे मागच्या महिन्यात झालं म्हणजे दर नोट्स काढायची गरज आहे का नाही. बट काय माहिती पाहिजे कोर सेक्टर्स म्हणजे काय. सो फर्स्ट टाइम जेव्हा न्यूजपेपर वाचताय त्यावेळेस डेफिनेटली हे वाचा. सो कोर सेक्टर्स म्हणजे काय, ठीक आहे. कोणते कोणते कोर सेक्टर्स आहे, त्याचा क्रम काय आहे, हे एमपीएससीच्या प्रिलियमला देखील क्वेश्चन येऊन गेलेला आहे राज्यसेवेला. सो प्रिलियमसाठी पण इम्पॉर्टंट आहे, मेन्ससाठी पण इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर विस्तारा एअर इंडिया सोबत मर्ज होणारे काय न्यूज आपल्यासाठी नाही. फिनटेक एनहान्स द इज ऑफ लिव्हिंग. सो एकदा छोटी न्यूज आहे, वाचून घ्या की त्यांचं म्हणणं काय. फायनान्शियल टेक्नॉलॉजी ज्या आहेत, सो नवीन आलेले जसं भीम, UPI ऍप्स एक्सेट्रा, ऑनलाईन लोन सिस्टीम किंवा ऑनलाईन क्रेडिट सिस्टीम, हे जे फायनान्शियली टेक्नॉलॉजिकल असलेले ऍप आहे किंवा हे जे सोल्युशन्स आहेत, हे आपली लाईफ सोपी करते. इज ऑफ लिव्हिंग म्हटले. ते कसं, त्याचे एकदम म्हणजे हे कशा कधी वापरू शकता तुम्ही. डिजिटल गव्हर्नन्स, रोल ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये तुम्ही एक्झाम्पल म्हणून वापरू शकता, कोड टाकू शकता. हे मोदीजींचं हे असे कोट्स वापरायचे तुम्ही. ते कॅचेस कोट, टेक्नॉलॉजी इज अ बून ऑर बेन, हेच वापरायचंय असं नाहीये. नवीन नवीन कोट्स वापरा, मोदीजींचे वापरा, ठीक आहे. आणि मोदीजी फार छान छान कोड्स देतात, शॉर्ट फॉर्म देतात, ऍटलीस्ट तेवढा तरी फायदा करून घे त्यांचा तुम्हाला, ठीक आहे. सो हे सगळ्या फायनान्शियल, मी सांगितलं CA पण येत वाचणारे, सो त्यांच्यासाठी पण इम्पॉर्टंट आहे या फायनान्शियल पर्स्पेक्टिव्ह. आपल्या PSR साठी हे पेज इम्पॉर्टंट आहे. इथपासून वाचा सुरुवात करायचं. ऑप्शनल वाल्यांनी, GS वाल्यांनी हे मेन वाचले तरी चालतील, ठीक आहे फक्त, बट ते त्यांना सुद्धा IR आहे. इस्रायली स्ट्राईक किल्स 3 पॅलेस्टियन. पुन्हा एकदा नवीन काय न्यूज आहे का नाही. रशियन एडिटर सेंटेन्स टू द 8 years फॉर क्रिटिसाइजिंग द युक्रेन वॉर. सो तिथे फ्रीडम ऑफ स्पीच एक्सप्रेशन आहे का नाही, तुम्ही एक्झाम्पल मध्ये टाकू शकता, इव्हन GS मध्ये टाकू शकता, इव्हन एसे मध्ये टाकू शकता. टर्की अरेस्ट 100 सस्पेक्टेड IS मेंबर्स इन लेटेस्ट मास डिटेन्शन. जर्मनी डिपोर्ट्स फर्स्ट अफगान्स सिन्स तालिबान रेजिम टूक कंट्रोल. सो तालिबान ज्यावेळेस रूल आला अफगाणिस्तानमध्ये, त्यावेळेस बरेचसे फ्ली होऊन मायग्रंट्स युरोपमध्ये गेले होते. जर्मनी, UK, फ्रान्स, ब्रिटन एक्सेट्रा. त्यातले जर्मनीने परत रिटर्न पाठवायला सुरुवात झाली. आणि त्यांचं असं म्हणणं आहे कदाचित हे तालिबानच्या प्रेशरमुळे देखील झालेलं असू शकतं. हॅरिस डिफेंड्स हर ड्रिफ्ट फ्रॉम लिबरल स्टान्स, सेज व्हॅल्यूज हॅव नॉट चेंज. आता US मध्ये इलेक्शन चालू आहेत, सो कमला हॅरिस वर्सेस डोनाल्ड ट्रम्प. सो त्यांच्याबद्दल रोज काय म्हणतात येते ते वाचायचं ज्याला इंटरेस्ट आहे इंटरनॅशनल पॉलिटिक्स मध्ये. अदरवाईज वाचायची गरज नाही. प्रिलियम्स पर्स्पेक्टिव्हनी, मेन्स पर्स्पेक्टिव्हनी क्वेश्चन नाही. पाकिस्तान कंडक्ट्स मिलिटरी स्ट्राईक इन बलुचिस्तान, किल्स 5. डेफिनेटली वाचा, की तुम्हाला सांगायला होईल की पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान कार्ड म्हणजे काय. ज्यावेळेस इंडिया पाकिस्तान रिलेशन मी शिकवेल त्यावेळेस तुम्हाला सांगेल कार्ड प्लेइंग म्हणजे काय असतं. सो बलुचिस्तान कार्ड आहे, जसं आपण यापूर्वी बांगलादेश कार्ड प्ले केलेले ऑलरेडी. सो हे कार्ड्स प्ले करणे म्हणजे काय असतं, कशा प्रकारे सिच्युएशन एक्सप्लॉइट केली जाते. पण तुम्ही आता सध्या एवढं वाचून घ्या फक्त, एकदा 2 मिनिटं लागणार की काय बलुचिस्तान म्हणजे काय, कोणता पार्ट एक्सेट्रा. मेंबर्स ॲट पॅसिफिक आयलंड फोरम बॅक जॉईंट पोलीस प्लॅन मेंटेन तैवान टाईज. फक्त पाहून घ्या PSR वाले काय.
जीएस वाल्याने वाचायची गरज नाही, कारण पॅसिफिक आयलंड वरती जीएस ला क्वेश्चन आहे, नो एवढे इम्पॉर्टंट नाही इंडियासाठी. तालिबान रेफ्युजेस टू कोऑपरेट आफ्टर UN स्लॅम्स मोरॅलिटी लॉ, हे वाचा नक्कीच. की तालिबान आता ऍक्च्युली तालिबानला अफगाणिस्तानचं रिकॉग्निशन पाहिजे की अफगाणिस्तान हे सुद्धा एक राष्ट्र आहे म्हणून, पण तालिबान युएनच्या गोष्टी मानायला तयार नाहीये, मोरॅलिटी लॉ वगैरे काय नसतं एक्सेट्रा. सो असं युएनचं म्हणणं आहे, ते म्हणणं नाही आमच्याकडे आहे, इस्लामिक स्टेट आहोत, मग त्या अनुषंगाने हे वाचून घ्या. पाकिस्तान रिलॅक्स द रूल्स टू अवॉर्ड रोड कॉन्ट्रॅक्ट द चायना. सो म्हणजे सॉरी ओपेक नाही, सिपेक, ठीक आहे. चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे. सो चायना मोठ्या प्रमाणात पाकिस्तानमध्ये इन्व्हेस्टमेंट करते, त्या संदर्भात ते आहे, ठीक आहे. सो संपलं. स्पोर्ट्समध्ये काही वाचायचं नाही सध्या ह्या स्टेजला, बिलकुल वाचायचं नाही, बिलकुल ही गरज नाही. सो एवढ्या फास्टमध्ये तो पेपर वाचून होतोय, तरी मी तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी टाइम घेतले. जेव्हा तुम्ही स्वतः इंडिव्हिज्युअली वाचायला बसाल हाफ आवर लागतो. आता पॉइंट आला सर नोट्स काय बनवायच्या. मग आता यायचं आर्टिकलकडे. या सर्व आर्टिकल्स मधून शोधायचं की इम्पॉर्टंट काय आहे, आणि मला एकच आर्टिकल पिक करायचं बस. आता मी जर हे 4-5 आर्टिकल्स पाहिले, तर या 4-5 आर्टिकल्स वरून लक्षात येतं माझ्या की एकच आर्टिकल पिक करण्यासारखं आहे, ते म्हणजे ते जेंडर जस्टिस. ते पण आधी एकदा वाचायचं, पूर्ण वाचून त्यानंतर असं वाटलं जर मला नोट्स लिहायला पाहिजे तर लिहायचे, अदरवाईज नाही. मी काय अजून वाचलं नाही, कारण तुम्हाला फ्रेशमध्ये मी स्वतः पेपर कसा वाचतो दाखवायचं होतं. बट सांगण्याचं उद्दिष्ट काय, जर तुम्हाला वाटलं तर लिहायचं, नाही वाटलं तर नाही लिहिलं तरी चालेल. कारण का सांग, कधी कधी असं होतं 2 आर्टिकल इम्पॉर्टंट येतात, दोन्ही पण महत्वाचे, दोन्ही पण नोट्स काढल्या पाहिजेत. अशा वेळेस काय करायचं, त्या दिवशी पण एकाच आर्टिकलच्या नोट्स काढायचं आणि आपल्या नोटबुकमध्ये डायरीमध्ये लिहून ठेवायचं की या आर्टिकलच्या नोट्स काढायच्या बाकी आहे, ह्या तारखेच्या न्यूजपेपरमध्ये. मग आजच्या सारखा एखादा न्यूजपेपर आला की ज्याच्यामध्ये एकही आर्टिकल इम्पॉर्टंट नाही असं वाटलं, की ऍटलीस्ट नोट्स काढावं एवढं इम्पॉर्टंट नाही असं वाटलं, तर मग मात्र त्यावेळेस जाऊन ते पाठीमागचं एक आर्टिकल आहे ते उचलायचं आणि अंडरलाईन काय की रोज एकच आर्टिकलच्या नोट्स काढायच्या. म्हणजेच काय, तुमचे 300, आणि मग त्याची इंडेक्स पण बनवायला सुरुवात करायची. एक नोटबुक घ्यायची, सुरुवातीला एक इंडेक्स बनवायची, त्याचे 4-5 पार्ट बनवायचे पुढं, की आयआरचं आर्टिकल असेल, पॉलिटीवरती असेल, इकॉनॉमी, एन्व्हायरमेंट, सिक्युरिटीवरती असेल, सोशल इश्यूज, जस्टिसवरती असेल, इथिक्सवरती, कशाबद्दल जे आर्टिकल त्याच्या 4-5 पार्ट बनवायचे, ते लिहायचं आणि सुरुवातीला इंडेक्समध्ये लिहून ठेवायचं की मी याच्यावरती इथे नोट्स बनवलेले आहेत. हे नाही बनवलं तर काय होईल, 8 दिवसांनी तुमच्याच लक्षात नाही राहणार मी नोट्स कशावर बनवले, तुम्ही परत रिपीट तेच लिहाल. सो सुरुवातीला इंडेक्स पण बनवायचे. झालं, मग किती तयार होईल, ऍझ्युम करा 365 दिवस आहे. तुम्ही जर सिन्सिअरली रोज पेपर स्टडी केला, 15-20 दिवस सुट्टे घेतल्या, 10-15 दिवस आर्टिकल आले नाही, असं मिळून 300 जरी आर्टिकल तुम्ही वर्षभरात लिहू शकले, तर विचार करा 300 करंट अफेअरचे इश्यूज एडिटोरियल्स यांच्या नोट्स तयार होतात तुमच्या, जे की करंट अफेअरसाठी, क्रॅश कोर्ससाठी तेच घेतलं जातं वर्षभरात प्रिलियम नंतर, ठीक आहे. सो ती तुमच्याकडे ऑलरेडी कंटेंट तयार असेल. बट 300 पेजेस नोटबुक एक बस, याच्या पलीकडे नाही. आणि रोज एका एडिटोरियलच्या नोट्स पाठपोट 1 पेज पेक्षा जास्त गेल्या नाही पाहिजे, ठीक आहे. सो जास्त फापट पसारा लिहायचं नाही, जेवढं गरजेचं तेवढंच लिहायचं. मग मराठीमध्ये कसं करणार सर, मी सांगितलं, कॉपी करायचं, ट्रान्सलेट करायचं, यू डिक्शनरी आहे, गुगल ट्रान्सलेट आहे त्याचा वापर करा, गुगल सर्च आहे, चॅट जीपीटी आहे ट्रान्सलेशनसाठी, कशाचाही वापर करा, मोबाईलचा चांगला वापर करता येऊ शकतो, हे त्याचं उत्तम उदाहरण. आणि रोज एक आर्टिकलच्या नोट्स काढायच्या. बट आज मी काय करणार, सपोज मी फक्त आर्टिकल वाचणार, मला नोट्स काढायची गरज नाही असं वाटलं तर नाही काढणार, पण मी 1-2 आर्टिकल वाचणार जिथे मी टिक केले, हे वाचून पाहणार काय आहे, हे वाचून पाहणार काय आहे, आणि त्यातले इम्पॉर्टंट वाटलं तर नोट्स काढून ठेवणार, ठीक आहे. सो अजून काही तुमचे डाऊट्स असेल तर कमेंट सेक्शन मध्ये मला ते कळवा, मी तुम्हाला ते सांगतो. त्याच्यानंतर मेजर डाऊट काय येणार आहे तुमचा, सर मग यानंतर आम्ही युट्यूबचे व्हिडिओज पाहिले पाहिजे का, द हिंदू अनालिसिस वरती येतील एक्सेट्रा, इन्क्लुडिंग मी सुद्धा जर असं न्यूजपेपर घेऊन रोजचे आर्टिकल्स देत असेल ना, नका बोलू. जोपर्यंत तुम्हाला एखाद्या समजलं नाही, आज आर्टिकल वाचले हे यार मला समजलं नाही, उठ जावा युट्यूब वरतीच पडून ये, त्या दिवशी न्यूज आर्टिकल उचकून ओपन बघा, करून बघा, तुम्हाला जे आवडती व्यक्ती आहे त्या आवडत्या व्यक्तीचे किंवा हे चांगले एक्सप्लेन करतंय त्याचे ओपन करून बघा आणि ते डिस्कस करा, ते ऐका, हा इथून समजलं मला, हरकत नाही, अंडरस्टँडिंग इज इम्पॉर्टंट. बट जर कोणी इश्यू बेस्ड डिस्कस करत असेल तर डेफिनेटली व्हिडिओ पहा, की एक कॉम्प्रिहेन्सिव्हली इश्यू डिस्कस केला. फॉर एक्झाम्पल इथं सांगितलं इकॉनॉमिक ग्रोथला रिफॉर्म्सची गरज आहे. सो एवढ्या आर्टिकल पुरते मर्यादित न राहता एक एंटायर रिफॉर्म्स कसे असायला पाहिजे इकॉनॉमिक्स मध्ये त्याच्यावर डिस्कस केले. इथं काय केले, जेंडर सपोज. सो फक्त ह्या आर्टिकल पुरतं मर्यादित न राहता एखाद्यानी जेंडर रिलेटेड गोष्टी सपोज डिस्कस करायला सुरुवात केली. सो सपोज कोणी जेंडर रिलेटेड पूर्ण आर्टिकल डिस्कस करत असेल
तरच पहा, अदरवाईज नाही. आणि जे ऐकणार आहात त्याच्या नोट्स काढायच्या रोज फक्त एकच. याच्या पलीकडेही कोणाला काही डाऊट्स असतील तर कमेंटमध्ये लिहा, मी सगळ्यांचे आन्सर देतो. आणि भरपूर सारे झाले त्याच्यावर पुन्हा एक व्हिडिओ काढून ह्या मेंटर्स मेसेज सिरीजमध्ये मी अपलोड करत जाईल वीकली, जसं शक्य होईल. भरपूर सारे इश्यूज आहेत, या सगळ्यावरती मी डिस्कशन करणार आहे. ठीक आहे. सो या लेक्चरमध्ये इथेच थांबूया. थँक्यू. या मेसेजमध्ये इथेच थांबूया. थँक्यू.